नमस्कार. आपल्याला आता मी सांगणार आहे घरच्या घरी कशी नानकटे बनवायची. नानकटाईसाठी घेतलेले मी 1 वाटी मैदा, अर्धा वाटी रवा आणि अर्धाच वाटी बेसन पीठ आणि त्याच्यासाठी घेतलेली वाटलेली पिठी साखर आणि हे घरच्या घरी बनवलेलं साजूक तूप. आता आपण घरच्या घरी कशी बनवायची मी ते तुम्हाला सांगणार आहे. आता हे साजूक तूप 1 वाटी घेतलेलं आहे. हे साजूक तूप टाकते याच्यामध्ये आणि हे आपल्याला असं फेटून घ्यायचे. साजूक तूप आणि साखर चांगलं आपल्याला असं फेटून घ्यायचंय. हे बघा आता आपल्याला हे फेटून झालेलं आहे. हे बघा साखर आणि तूप फेटून झालेलं आहे. आपल्याला याची नानकटाई बनवायची. हे बघा याच्यामध्ये असं तुम्ही पण टाकून बघा. जर वरती आपलं आलं ना हे तर समजायचं हे झाले फेटून चांगलं झालं. चांगलं असं फेटून घ्यायचं. वरती समजा नाही आलं तर अजून थोडं चांगलं फेटून घ्या. आणि हे बघा आपलं हे वरती तरंगते फेटून झालेलं आहे आपलं. आता याच्यामध्ये आता आपल्याला बेकिंग पावडर घ्यायचे, थोडा खायचा सोडा घ्यायचा आपल्याला. थोडा खायचा सोडा घेते. आपल्याला थोडी इलायची पावडर घ्यायची. थोडस मीठ पण टाका तुम्ही, थोडस, म्हणजे थोडी त्यानं स्वाद येतो. हे चाळून घ्यायचं पीठ असं. मैदा पण चाळून घ्यायचा. चण्याचं पीठ पण चाळून घ्यायचं. चण्याचं पीठ पण आधी मी टाकलंय. हा बघा रवा पण टाकते. असा चाळून घ्यायचा आणि याचा असा चांगला डो बनवायचा. तुम्ही पण अशीच बनवा नानकटाई. हे सगळं चाळून घ्या. बघा सगळं मी चाळून घेतलेलं आहे. सर्व माझं चाळून झालंय. हे चण्याचं पीठ, मैदा, सर्व चाळून घेतलेलं आहे. रवा पण चाळूनच घेतलाय आपण. आणि हे जे राहिलेलं आहे ना हे टाकून द्या तुम्ही. नानकटाई बनायसाठी आता आपलं हे तयार झालेलं आहे. तयार करून ठेवलंय. आता याला 10 मिनिटासाठी फ्रीज मध्ये ठेवायचं आणि त्याच्यानंतरच बनवायला लागेल. आता ही नानकटाई बनवायला घेतली. आता हे गोळ बनवायचे त्याचे नानकटाईसाठी. हे बघा बनवते. हे बघा हे ठेवलेत बनवून. त्याच्यावर असा पिस्ता लावून द्यायचा आहे. पिस्ता लावलाय. आपल्याकडे चालवले नाही ते. त्याच्यामध्ये पण मी त्याचे ठेवते. गोळे आता आपले बनवून झालेत. आता इडलीच्या भांड्यात ठेवायचे हे आपल्याला. याला पिस्ता लावून घेतला. त्याच्यामध्ये मी आधीच गरम करायला ठेवलं होतं हे इडलीचं भांड. आता त्याच्यामध्ये ठेवते 15 ते 20 मिनिटासाठी. गरम झालेले भांड. त्याला झाकून ठेवायचं असं. हे बघा झाकून ठेवले. वाफ द्यायला ठेवले नानकटाईला. ते 15 ते 20 मिनिटांमध्ये नानकटाई आपली तयार होणार. हे बघा इडलीच्या भांड्यामध्ये बनवली आपण नानकटाई. ही बघा कशी झाली.
छान असा रंग आलाय फुलून. अशीच तुम्ही पण बनवा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ही बघा अशी खुसखुशीत झाली. ही बघा एकदम छान अशी झाली, खुसखुशीत मऊसूत झाली. अशीच तुम्ही पण बनवा.